श्री सद्गुरु स्वामी समर्थ. अध्याय 47. एकाच वेळी 8 रूपे. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक सांगू का? तो म्हणाला, नामधारका, श्री गुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला. या मंगल दिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घरात लागलेत म्हणून त्याचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते. श्री गुरूंना त्यांचे मन मोडवेना. ते म्हणाले, एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार? तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या, त्याप्रमाणे मी येईन. ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले. प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते. एकमत काही होईना. ते परस्परांशी भांडण करू लागले. तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली. ते म्हणाले, अरे भांडता कशाला? मी फक्त एकाच्याच घरी येईन. त्यावर ते शिष्य म्हणाले, स्वामी, तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात. हा गरीब, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा असा पक्षपात करू नका. तुम्ही उपेक्षा केलीत तर आम्हाला प्राणत्यागच करावा वाटेल. आम्ही तुमचे दास आहोत. आम्हाला निराश करू नका. सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझ्या घरीच यायचं. श्री गुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन. आता चिंता करू नका. शिष्य म्हणाले, तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता, पण हे खरे कसे मानावे? त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली. त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले, मी फक्त तुझ्याच घरी येईन. याची वाच्यता न करता शांतपणे गावी जा. अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले. त्यावेळी गावातील भक्तमंडळीही उपस्थित होती. ती म्हणाली, गुरुदेव, दीपावलीच्या पावन दिनी तुम्ही शिष्याकडे जाणार. मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, चिंता करू नका, मी इथेच राहणार आहे. ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले. दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीस सायंकाळी श्री गुरूंनी मंगल स्नान केले. त्यानंतर योग सारथ्याने 7 रूपे धारण केली. एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या 7ही शिष्यांकडे गेले. त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली. त्यांनी दिलेले भिक्षे स्वीकार करून निजस्थानी परतले. त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते. तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली. पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते. त्यावेळी 7ही शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्री गुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला. आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंकडे असलेले आपण दिलेले वस्तू दाखविल्या. ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले. ग्रामस्थ म्हणाले, तुमचे म्हणणे खरे कसे मानावे? कारण श्री गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते. त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली. तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरविण्यासाठी 8 विभूती रूपे धारण केली होती. हे रहस्य उघड झाले. त्या अतर्वर्तीने श्री गुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहेत याची सर्वांनी साक्ष पटली. त्यांनी अनन्य भावाने श्री गुरूंची खूप स्तुती केली. दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले. या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली.
अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले. त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती.